आज पेट्रोलचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत आणि अशा ह्याच्यामध्ये सन्मान्य राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जनतेला आमच्या पद्धतीने जो काय दिलासा देता येईल तो दिलासा देण्याचा प्रयत्न आज आम्ही करतो. खरं तर केंद्र सरकारने हे पेट्रोलचे दर कमी करणं अपेक्षित होतं. नागरिकांची मोठ्या प्रमाणात टीका होते. आता केंद्र सरकार काय आहे, सरकार बहिरं झालेलं आहे. ते स्वतःचेच आम्ही नेहरूंचा रेकॉर्ड मोडला याच्या पुढे त्यांची रेकॉर्ड वाजत नाही आहे. जनतेची याबद्दल काय रेकॉर्ड केला आहे याच्याबद्दल ते बोलत नाही. बरं, आम्ही त्यांना प्रश्न विचारले की बाबा पेट्रोलचा दर सर्वात महागाईचा रेकॉर्ड झाला आहे, तर ते म्हणतात तुमचे 7 नगरसेवक निवडून आले. अरे तुमचे 100 आले ना, तुम्ही काय करताय याचं उत्तर द्या एकदा. महागाई विरोधात हे सरकार स्थापित झालं, मात्र दर 2 दिवसांनी पेट्रोलची किमती वाढतात. कसं काय गोष्टी होत नाही, मला असं वाटतं आता युद्धाचं कारण मिळालं आहे. ज्याच्या वेळेला युद्ध नव्हतं आणि प्रति डॉलर बॅरल $60 $55 होतं, तेव्हा काय केलं तुम्ही? तेव्हाही दर वाढलेलेच होते ना. आज कारण कसली देत आहे? आज तुम्ही सबसिडी देऊन जनतेला दिलासा द्यायला पाहिजे होता. सबसिडी का देत नाही आहे सरकार? आम्हाला मान्य युद्धामुळे दर वाढलेत, पण तुम्ही सबसिडी का देत नाही आहे? हा महत्त्वाचा विषय. तुलना होताना पेट्रोलच्या किमतीची पाकिस्तानच्या पेट्रोलच्या किमतीची तुलना केली जात आहे. नाही, पाकिस्तानमध्ये काय होतं आहे, ते इराणमधनं कसं स्मगल करतात हा वेगळा विषय आहे. मुळात सरकारने सबसिडी द्यायला पाहिजे. इथल्या ज्या ऑइल कंपन्या आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे, ही आमची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.